यावेळेस महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे अशी परिस्थिती सध्या म्हणजे आहे आणि अशा वेळेस तुम्ही महापौर झालेले आहात. निवडणुकीमध्ये इथल्या स्थानिक नेतृत्वानं म्हटलं होतं की आम्हाला परत निवडून द्या, आम्ही तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावू. भाजपला पुन्हा लोकांनी विश्वास दाखवलेला आहे. तुम्ही जी आश्वासनं दिली होती निवडणुकीमध्ये त्या आश्वासनाची पूर्तता कधीपर्यंत होणार आणि त्या अनुषंगाने कशा प्रकारचे पावलं तुम्ही उचलता? शहराचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी, स्वच्छता, आरोग्य. या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा आम्हाला पूर्ण मदत करणार आहेत. त्यामुळं आम्हाला नाही वाटत आम्हाला कसल्या निधीची कमतरता भासेल आणि शहराच्या सर्व प्रश्नांमध्ये आम्ही पूर्णपणे पण जसं आश्वासन देण्यात आले होते त्या 24 तास पाणी पुरवठा करण्याचं पण एक महत्त्वाचं आश्वासन होतं. सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय पावलं उचलणार आहात? मी सगळ्यात पहिली विजिट तिथं पाण्याच्या प्रश्नासंदर्भात करणार आहे. मी हर्डीकर साहेबांना दुपारीच बोललो अभिनंदनाचा सराव झाल्या मला सर्वात पहिलं भामासखेड आणि रावेत बंधाऱ्यावर जायचं आहे. हर्डीकर साहेबांनी कालच स्टेटमेंट दिलं की त्या एका ठेकेदाराने दिरंगाई केल्यामुळं ते भामासखेडचं पाणी येऊ शकलेलं नाहीये, परंतु मी माझ्या कार्यकाळात रोज पाणी पुरवठा होईल याचं नक्कीच आश्वासन पूर्ण करणार. मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासनाचं एक प्रकारे मनमानी कारभार सुरू होता. शहरातील रस्त्याचे डिझाईन चुकवण्यात आला, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही, मेट्रोची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्याचबरोबर टॉयलेटची दुरावस्था असेल किंवा कचऱ्याचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. यावर कशा प्रकारे तोडगा काढणार आहात? आता मी आजच बसलोय खुर्चीवर. मी आता सगळ्या प्रकारच्या माहिती किंवा सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना बोलून घेणार आहे. सगळीकडून माहिती गोळा करून या पद्धतीने आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे त्या दृष्टीने एक प्लॅनिंग करणार आहे. महायुतीतील म्हणजे जे दिवंगत मुख्यमंत्री होते त्यांनी निवडणुकीदरम्यान अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते स्थानिक तिथल्या नेतृत्वाविषयी आणि महापालिकेच्या कामकाजाविषयी. त्याच्याविषयी आपण काय भूमिका असेल, चौकशी वगैरे काही करणार आहात का, की खरंच अशा पद्धतीचं काही काम झालंय का, याची काही माहिती घेतली का तुम्ही? स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांना प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो. ते आपल्या म्हणजे जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे पालक होते, परंतु त्यांनी काही ज्या घोषणा केल्या होत्या किंवा ज्या गिरीज काढल्या असतील निवडणुकीदरम्यान त्याची सुद्धा मी माहिती घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. काही लोकांचं असं म्हणणं आहे की दूषित पाणी पुरवठा होतो, विशेष करून तुमच्या गोजरी भागामध्ये झाला होता. त्याचबरोबर ओला सुका कचरा एकत्र करण्यात येते आणि घंटा गाडींची पण मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. लोकांचे इथे कचरा उचलला जात नाही. असे काही लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याविषयी काही रवी रांगे पुढाकार घेतील? दूषित पाण्याचाच प्रश्न सर्वात मोठा आहे आमच्या भागात विशेषतः, कारण चिखलीला जो प्लॅन्ट आहे तिथंच मी सर्वप्रथम व्हिजिट करणार आहे आणि त्या प्लॅन्टतून चांगलं पाणी आणि रोज पाणी कसं येईल याच दृष्टीने डीपी विषयी लोकांचे मोठ्या प्रमाणात आक्षेप होते. डीपी चुकलाय, कित्येक लोकांचे त्याच्यामध्ये घर जात आहेत आणि त्याचबरोबर रेड झोनचा पण विषय आहे तुमच्या मतदारसंघामध्ये. याविषयी काही तुम्ही मार्ग काढणार आहात? DPR मी सर्वप्रथम बघून घेणार आहे आणि त्यामध्ये काही बदल करून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करीन. आणि रेड झोनसाठी तर मी पूर्वी पण प्रयत्नशील होतो, आता पण आहे. मी दिल्लीमध्ये रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांची सुद्धा त्या प्रश्न सोडवण्यासाठी भेट घेणार आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.